याच्यानंतर साई कृपा इव्हेंट्स करळ उरण आणि ओम साई आदर्श पनवेल दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉस साठी कृपया संपर्क साधा. गेमोल डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळणार आहे. आदर्श चषक 2026 चा थरार तुम्ही मात्र पाहायला मिळतात. 25 तारखेला मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता तिसऱ्या दिवसामध्ये आपण आज पदार्पण करत आहोत आणि तालुका हाफचं क्रिकेट तुम्हाला आज मात्र पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेला तर उरण, पेन, पनवेल, अगदी रोहापासून जर तुम्ही पाहायला गेलं तर खेळाडू तुम्हाला मात्र आज या तालुक्यातील खेळताना मात्र पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर पारगाव म्हटल्यानंतर पनवेल तालुक्यातील हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ म्हटल्यानंतर पनवेल तालुक्यातील खेळाडू तुम्हाला मात्र या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला साई कृपा इव्हेंट्स करल म्हटल्यानंतर उरण तालुक्यातील हे गाव आणि आज त्याही तालुक्यातील खेळाडू तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळतील. अनेक वर्ष त्यांनी मात्र टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटवरती मात्र दबदबा निर्माण केलेला ओम साई आदर्श पनवेल हा संघ सुद्धा मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर स्पृहा 11 रांजणखार हा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत या सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल गोलंदाज मात्र पहिल्या षटकासाठी मात्र निमंत्रित करण्यात आले मोनिश पाटील आणि या फलंदाजीसाठी सलामीला मात्र जोडी आलेली आहे. आपण पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये गाडी काढायची का कृपया थार कोणाच्या तिथून जरा बाजूला थोडी पुढे घ्या, कारण मला वाटतं फलंदाजांच्या चेहऱ्यावरती आरशाचा प्रकाश येत असेल. थार आणि त्याच्या मागे कार आहे ती किया. प्लीज कोणा खेळाडूंची असेल तर कृपया ती बाजूला घ्या जरा. किया कोणाचे किया ओके चला चालू करा. तोपर्यंत गाडी मागे जाईल. आणि चर्चा आपण करत होतो रबर बॉल क्रिकेटची. बघता बघता सुरुवात होताना मात्र पाहायला मिळाली. अनेक स्पर्धा मात्र येताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतरही मात्र तुम्हाला क्रिकेटचा असाच पावसाळी हंगामामध्ये मधील क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. फलंदाजीसाठी मात्र आपण पाहायला गेलात तर मनीष शर्मा लेफ्ट हँड बॅट्समन या नावाची चर्चा आपण अनेक वर्ष पाहत असतो क्रिकेटमध्ये आणि तेच खेळाडू मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर नाहीये. डाऊन द बॉल तिथे मात्र खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉल वरती मात्र धक्का लागलाय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळेल. मोनिक शर्मा बॅक टू द आउट. मोनिश पाटील यांना मात्र का आणलं जातो त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने आपण मात्र पाहत असतो आणि त्याचं उदाहरण मात्र दिलं गेलंय आणि पहिल्याच बॉल वरती मात्र पहिली विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे. हे मोठं काम करून दाखवलं गेलं, कारण भरपूर सारा अनुभव आपण पाहायला गेला तर मिस्टर शर्मा यांच्याकडे आहे आणि तो मात्र अनुभव वापरता आला नाहीये आणि पहिल्याच बॉल वरती आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाला मात्र धक्का बसला. पहिला शून्यावरती पहिली विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील सामना आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामना मात्र म्हटल्यानंतर आपण पाहायला गेला तर दोन्ही संघाने चांगल्या इथून मात्र टीमना मात्र पराभूत करून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये मात्र इथून पदार्पण केले गेले. पार्वती मेडिकल स्टोर पारगावचा विचार केला तर मोरिया 11 कामोठे या टीमला इथून मात्र पराभूत केलं गेलं. त्याच्यानंतर मात्र गाडगे स्पोर्ट्स चमकेश हा संघ सुद्धा पराभूत झाला, कारण तिथे आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ या संघाने मात्र चांगली कामगिरी तिथे केली गेली आहे. चांगला क्रिकेट. पावसाचं आगमन होईल का त्याची चर्चा, परंतु इथून आपण पाहायला गेलं तर काली तो मात्र पाऊस इथे मात्र झाला नाहीये. आजी पावसाची मात्र इथून उपस्थिती होईल का आणि खेळाडू हे मात्र पावसाचं आगमन कधी होईल त्याची वाट पाहत बसताना पाहायला मिळतात. इथे व्हाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय आपल्याला. अतिरिक्त धाव धपलकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. धावा कशा येऊ पण धावा येणं गरजेचे आहेत, कारण मोनिश सारखा एक महत्वाचा गोलंदाज पहिला षटक इथे मात्र हाताळताना पाहायला मिळतात आपल्याला. फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी मात्र सातत्याने या नावाची चर्चा राहिली गेली आहे. मिडन ओव्हर मास्टर म्हणून या खेळाडूंकडे पाहिला जातो. अनेक फसलेले सामने मात्र कशा पद्धतीने आपल्याकडे खेचून आणायचं या खेळाडूंना मात्र गोलंदाज म्हणून माहिती आहे आणि मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आताही आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची विकेट प्राप्त करून जरूर मात्र दिली गेली आहे. त्याच्यानंतर मात्र फलंदाज
मनीष कुठले, चांगला बॉल. इथे मात्र फिरकीचा वापर परिपूर्ण मात्र केला गेला. पडल्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी राहिलाय. असे बॉल ज्या वेळी मात्र टाकले जातात त्या वेळी मात्र अनेक वेळा फलंदाजांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत मात्र थोडीशी का कमी पडली की काय या वाईट बॉलनं धावफलक पुढे जाताना मात्र पाहायला मिळेल. 6 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतोय. कारण मागचा सामना किती अतितटीचा मात्र होताना पाहायला मिळाला. अगदी सगळ्यांच्याच नजरा मात्र त्या सामन्यामध्ये राहिल्या होत्या. 2 बॉल मध्ये अगदीच पाहायला गेलं तर 10 धावांची गरज होती, परंतु 5व्या बॉलवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर अंतिम बॉल राजाने चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता आणि तो सामना जिंकला होता. टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आणि तो संघ आता दुसऱ्या फेरीतील सामना पार्वती मेडिकल स्टोर पारगाव या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. साई कृपा इव्हेंट्स करल उरण आणि ओम साई आदर्श पनवेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. थोडस बाहेर ठेवलाय, अतिरिक्त वेग काही करण्याचा प्रयत्न, परंतु स्लॉट मध्ये होता. चांगलं टायमिंग केलं, प्रॉपर हिटही केलंय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय लांब लांब आणि लांब. हा आलाय लांब लचक. फलंदाज मनीष कुटले यांच्या बॅट मधून षटकार. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर या षटकारानं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 13 धावा 30 रन स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच साई कृपा इव्हेंट्स उरलकरण आणि ओम साई आदर्श पनवेल. चला कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मोनिश पाटील यांचा षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. क्रमांक 2 विघ्नेश पाटील यांना मात्र आणले गेले. आताही मात्र अगदी ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेले. काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. आल्याला कात केलं आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि केक येतो शानदार. आदर्श चषक 2026 मधील षटकार. मला षटकार आणि चौकारांची आत्मसभाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटचा क्लास दाखवणारे खेळाडू सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. 6 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 19 धावा 19 रन स्कोर बोर्ड. मनीष कुटले चांगली फलंदाजी करत असताना मात्र इथून आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विघ्नेशी कमी नाही आहेत. मागच्या मॅच मध्ये जरी 13 धावा खर्च केल्या असल्या तरी सुद्धा आता सध्याच्या घडीला एक षटकार जरूर त्यांनी खालाय. कमबॅक केलाय डॉट बॉलनं. हा कमबॅक मात्र सातत्य तो मात्र राहील का त्याची प्रचंड चर्चा आपल्याला इथं मात्र पाहायला मिळणार जरूर आहे. परंतु तेवढा चांगले खेळाडू मनीष कुटले सध्याच्या घडीला स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात इथे. चला आदर्श पनवेलचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन साई कृपा इव्हेंट्स करल उरण या कॅप्टनना विनंती करेन की आपणही या टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. विघ्नेश पाहतोय दिशा गोलंदाजीसाठी, परंतु इथून ऑन साईडला दिशा दिली. गॅप शोधून काढली आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल मनीष कुटलेचा क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 चौकार. ओम साई आदर्श पनवेल आणि या साई ग्रुप इव्हेंट्स करल उरण या 2 सामन्यांना संघ नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ओम साई आदर्श पनवेलचे कॅप्टन प्रफुल्ल पाटील इथे उपस्थित झालेत. आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्स चा मोठा हातभार त्यांचा सातत्याने आपण पाहत असतो. आणि मला वाटतं टेनिस क्रिकेटचा हंगामा त्यांनी गाजवलाय. त्यांच्या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली, परंतु नावाची चर्चा होताना पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढले. एक्स्ट्रा कव्हरला भेदून आर पार सीमारेषा पार. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि केक क्लास दाखवणारा मनीष कुटलेच्या बॅट मधून आलाय चौकार. क्रिकेटचा क्लास मनीष कुटले दाखवताना पाहायला मिळतात इथे. ब्लॉकरचा बॉल. त्याच्यानंतर मात्र मोठ्या क्रिकेटरचा उत्तम उदाहरण मनीष कुटले देत असताना पाहायला मिळतात.
नांदगाव टीम म्हटल्यानंतर मनीष कुटले म्हटल्यानंतर नांदगावचा क्रिकेट हे सातत्याने आपण पाहत असतो. नांदगाव क्रिकेटच्या ग्रामीण क्रिकेटची सुरुवात मात्र मनीष कुटले यांच्या वतीनं मात्र झाली आणि आज आपण पाहायला गेलं तर बघता बघता नांदगाव टीमला ज्या पद्धतीने पुढे आणलं आज आता खेळताना पाहायला मिळतात इथे आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ या संघातून. आणखी एक चांगला बॉल, त्याच्यानंतर कमबॅक 2 बॉल वरती मात्र पाहायला मिळालं विघ्नेश पाटील यांचं आणि या षटक क्रमांक या डॉट बॉल न मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. म्हणजे मागच्या मॅच मध्येच कॉपी पेस्ट आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये ही मला वाटतं 8 बॉल मध्ये 28 आल्या होत्या, आता 12 बॉल मध्ये 28 आल्यात. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर हा सामना बराच कठीण परिस्थितीमध्ये जरूर गेला होता, परंतु खेचून आणला होता राजा गोलंदाजाने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाकडनं खेळत असताना. आणि इथून मात्र आपण पाहायला गेलात तर आमचे शिंदे सरकार यांचीही इथे मात्र उपस्थिती होताना पाहायला मिळत आहेत. महागुरु महादेव गडगे यांचे शिष्य आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे एक मराठीचे उत्तम समालोचक आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व शिंदे सर यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. स्वप्नील कांबळे सायकिलला आपल्याला पाहायला मिळतात इथे. भैरवनाथ उचुंबे संघ सुद्धा काल सुपर 6 मध्ये दाखल झाला. आल्या मात्र तडका दिलाय, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतर मिळालं, अंतर कापलंही. बेधडक आणि बेधडक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे स्वप्नील कांबळे यांच्या बॅट मधून आला हा कडक षटकार आणि या षटकारानं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 34 धावा. बॉल या अज्ञात वसात गेलाय आणि या आपण पाहायला गेला तर बॉलला शोधून इथून आणावा लागेल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहायला गेला तर दोन्ही फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. थोडंसं रंगत मात्र वाढली गेली आहे. आता इथून बघता बघता मात्र मोठे खेळाडूंचा मात्र इथून भरणा असणारा आजचा खेळ तुम्हाला मात्र जरूर पाहायला मिळणार आहे. तालुका हाफचा क्रिकेट असाच रंगतदार होताना मात्र पाहायला मिळतोय. ज्या वेळी तालुका हाफ असतो त्यावेळी मात्र विवर सुद्धा मात्र वाढले जात आहेत. आपण अनेक वेळेला मात्र पाहायला गेलंय. आता इथून गोलंदाजीसाठी भावेश आगवले आपल्याला मात्र पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर खेळाडूंची गोलंदाजीची चर्चा मात्र अनेक वेळा राहिली गेली आहे. त्याच पद्धतीने गोलंदाजी होईल का, की इथून मात्र ज्या पद्धतीने आक्रमकता मात्र धारण करून दोन्ही फलंदाज करताना मात्र पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडनं तशीच फलंदाजीचं सातत्य मात्र राहील का. आता स्ट्राईक एंडला मनीष कुटले मात्र येताना पाहायला मिळत आहेत. मनीष कुटले यांच्या बॅटिंगचा विचार केला तर सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकाराच्या सहाय्याने 14 धावा वैयक्तिकरित्या त्यांच्या नावावरती. चांगलं टायमिंग होतं. वाव का इथे मात्र फ्लॅट पाहायला मिळालं, परंतु तिथून टायमिंग चुकलंय आणि मोठ्या खेळाडूच्या मात्र खेळचा अंत झालाय. फलंदाज इथे मात्र मनीष कुटले बॅक टू डग आउट. चतुराई चाणक्याने हुशारी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली भावेश आगवले यांची आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं, थोडंसं गती परिवर्तन केली गेली, प्रॉपर मात्र इथून टायमिंग करता आलं नाही. बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज महत्वाची विकेट जी हवी होती ती मात्र प्राप्त करून दिली आहे भावेश यांनी आणि फलंदाज मनीष कुटले बॅक टू डग आउट. तीन बॉलचा खेळ झालाय. विनंती करीन चला इथून उरण टीमचे कॅप्टन करल उरण, कारण आदर्श पनवेलचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जर का तुम्ही 2 मिनिटांमध्ये आला नाही तर इथून टॉस विन दिला जाईल टीम ओमसाई आदर्श पनवेल याला. कारण हा दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचा सामना आहे, याची कृपया आपण नोंद घ्या. साई कृपा इव्हेंट्स करल उरण प्लीज आपण कॅप्टन आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. भावेशला पाहतोय अंतिम षटकासाठी मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला. षटकारांची आतमबाजी ही पाहायला मिळाली आणि त्याच नंतर आपण पाहायला गेला तर इथून आलाय हा नियोजस्थानी जाणारा बॉल वरती आल्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 38 धावा 38 आणि स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. 12ही महिने क्रिकेटला मात्र इथून खेळला जातोय. टेनिस क्रिकेट जसा बंद होतो, पावसाळ्याला सुरुवात होते, त्याच्यानंतर रबर बॉलचा हंगामा चालू होतो आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला
आणि लेगबाजच्या स्वरूपामध्ये 2 धावा मात्र येताना मात्र पाहायला मिळणार आहेत. आणि षटक क्रमांक तिसरा समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. विजयासाठी 41 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. तोपर्यंत जाऊया आपण टॉसकडे. साई कृपा इव्हेंट्स करल उरण आणि ओमसाई आदर्श पनवेल. ओमसाई आदर्श पनवेलचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आमचे प्रफुल्ल पाटील. टेनिस क्रिकेटचा हंगामा खूप गाजवलाय प्रफुल्ल पाटील यांनी आणि आज रबर बॉलच्या हंगामासाठी मात्र इथे उपस्थित झालेत. साई कृपा इव्हेंट्स करल उरण चे कॅप्टन आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. स्विंग द कॉइन आणि आदर्श चॉईस केला होता आणि टॉस इथे मात्र जिंकलाय टीम ओमसाई आदर्श पनवेल. चला टॉस येथे मात्र झाले. साई ग्रुप इव्हेंट्स करल उरण आणि ओमसाई आदर्श पनवेल. ओमसाई आदर्श पनवेलनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथमतः निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत येणं बाकी असेल तर कृपया कॅप्टन चला प्रफुल्ल पाटील आपला निर्णय कळवा आमच्यापर्यंत. आणि मी विनंती करेन लगेच चला इथून आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आणि पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव दोन्ही यांच्या दरम्यान मात्र हा सामना चालू आहे. पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव पारगाव टीम चला लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव आपण पाहायला गेला तर अनेक वर्ष या नावानं मात्र खेळताना पाहायला मिळतो हा संघ. आज आपण पाहायला गेलं तर प्रसाद पाटील साहेबांचा आपण नावाचा उल्लेख केला. उलवे गावाचे मात्र हे दानशूर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट डॉक्टर कपिल सर हे सुद्धा मात्र आपण पाहतोय ते उपस्थित आहेत त्या टीम बरोबर. त्यांचंही सहर्ष स्वागत. स्वर्गीय जुईली तेजस मात्रे ताईंच्या स्मृतीला उजाळी देणारी मात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतो आपल्याला. स्वर्गीय जुईली तेजस मात्रे पुरस्कृत 70-70 या स्पोर्ट्स व 24 लाईव्ह इव्हेंट्स आयोजित आदर्श चषक 2026 भव्य दिव्य रबर बॉलची मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेला तर अगदी छान पद्धतीनं क्रिकेट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळेल. आजचा तिसरा दिवस आहे. 25 तारखेला मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता तिसऱ्या दिवसामध्ये मात्र आपण पाहायला गेला तरी सुरुवात होताना पाहायला मिळतोय. चला इथून वळण करण्यात येते. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आणि या 41 धावांची गरज. चला युवा शक्ती संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच प्लीज. जास्त वेळ घालू नका. स्वप्नील दादा प्लीज कारण सकाळी थोडीशी उशिरा सामने चालू झालेत त्यामुळे वेळ आम्हाला इथून कव्हर करायचा आहे.
41चं आव्हान आणि पहिला बॉल आलाय इथून मात्र एका धावेचं आपण पाहायला गेलं तर एका धावेने सुरुवात झाली. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये गेले, ताकदवान आहेत. आपण पाहायला गेलं तर तेवढीच चांगली गोलंदाजी आपण सातत्याने खेळाडूंकडे मात्र पाहिली जाते. संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे. चांगला बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये प्रोटेक्ट केलाय. तिथे एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एक एक धाव तिथे महत्वपूर्ण आहे. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर अगदीच चांगला क्रिकेट तुम्हाला प्रत्येक खेळाडून मात्र दाखवून दिले. संकेत पाटील यांचा विचार केला तर मुरबी गावाची मात्र आणबान शान अनेक वर्ष ॲज अ गोलंदाज म्हणून आपल्या नावाची चर्चा मात्र करून देणारे हे आपण पनवेल तालुक्यातील गोलंदाज म्हणून पाहायला गेलं तर खेळ त्यांचा सातत्याने पाहायला गेलाय. हीच खासियत आहे. मागच्या बॉलवरती थोडासा हो रनआउटची संधी आहे आणि बॉल तिथे मात्र इथे मात्र काय घडलंय. नशिबाची साथ क्षेत्ररक्षकांना लाभली तिथे जरूर आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. फलंदाज विघ्नेश पाटील बॅक टू डग आउट. चांगले खेळाडू इथून मात्र अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. अजित मुंगाजी नॉन स्ट्राईक एंडला होते. दोन खेळाडूंमध्ये थोडंसं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही चांगल्या पद्धतीने मात्र स्ट्रॉंग पद्धतीनं. त्याचमुळे की काय ही विकेट मात्र गमवावी लागली. परंतु इथून तुम्हाला 41चं आव्हान पूर्ण करायचं आहे आणि समोर मात्र पाहायला गेलात तर अनेक वर्ष ॲज अ गोलंदाज म्हणून आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे गोलंदाज म्हणून आपण पाहतोय ते संकेत पाटील. साई कृपा इव्हेंट्स करल उरण आणि ओमसाई आदर्श पनवेल आपण दोन्ही टीमला विनंती करेन की आपण तयार राहायचंय. सचिन मोरे नवीन फलंदाज नेरे गावाची मात्र रन मशीन सातत्याने आपण पाहत असतो. परंतु इथून पाहायला गेला तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना अगदी तारांबळ उडावी लागले. इथून व्यसन ओढली गेली. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेलं त्यांना माहिती आहे संकेत पाटील यांची ही पहिला षटक हा थोडासा मात्र आपण जर का नावे घ्यायला टीम पार्वती मेडिकल स्टोर पारगाव बाजूने तर आपण चांगला खेळ तुम्ही करू शकता हे सातत्याने पाहायला गेले. आता सध्याच्या घडीला टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतोय. धावांसाठी धावा करावी लागेल तुम्हाला. नियोजित स्थानी बॉल जात असताना पाहायला मिळतोय ते 2 धावा येताना पाहायला मिळतील तिथे आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा आणि षटकातील बॉल आतापर्यंत 5 झालेत. 1 टू गो म्हणजे शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक असेल. चांगला षटक राहिला गेलाय. तुम्हाला 41 बनवायचे आहेत. 41 बनवत असताना पहिल्या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 5 धावा आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील जरूर इथे मात्र पाहायला मिळतोय. अजित मुंगाजी एक स्फोटक फलंदाज ओवळी गावाची मात्र इथून आपण पाहायला गेलं तर अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेट त्यांच्याकडनं केलं गेलंय. चांगलं टायमिंग नाहीये. अजित मुंगाजी कदाचित इथे मात्र सापडतील. येस डेफिनेटली आणि क्रमांक 2चा विकेटी प्राप्त करून दिलाय. यशस्वी षटक इथे मात्र राहिला गेलाय. पहिला षटक नावी गेलाय टीम पार्वती मेडिकल स्टोर पारगाव टीमच्या कारण षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5 आणि विकेट क्रमांक मात्र दुसरा मैदानाच्या बाहेर. स्वर्गीय ज्वेलिताई तेजस मात्रे पुरस्कृत 70-70 स्पोर्ट्स व 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हणजे संदेशजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व जरी इथे उपस्थित नसले तरी मोठा हातभार सातत्याने मात्र क्रिकेटसाठी लागले गेले आणि चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि त्यांची पूर्ण टीम इथे मात्र कार्यरत असताना पाहायला मिळतोय. मेहनत कष्ट आणि जिद्द आणि क्लॅरिटी आणि क्वालिटी ही ओळख राहिली गेलेली आहे 24 लाईव्ह इव्हेंटची आणि तेच इथे मात्र आपण त्यांच्या पद्धतीनं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं मात्र इथून पोहोचवलं जातोय. चला विक्रांत दादा आपला 12वा खेळाडू पाठवायचा इकडे.
सचिन मोरेवरती जबाबदारी आहे. त्या धावा ज्या फसल्या गेल्यात, खेळ जो फसला गेला त्या खेळाला मात्र तुम्हाला हसवायचं आहे. ऑन साईडला दिशा दिली, मिडॉपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि तिथेही पाहायला गेलं तर तालतंत्र थोडंसं मात्र बिघडताना पाहायला मिळतोय आपल्याला. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ थोडंसं संकटामध्ये गेलाय, जातोय की काय अशी चर्चा सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण किशोर फलंदाज मैदानामध्ये गेले होते, तसेच मात्र माघारी येताना मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज हर्षल गेलेत, परंतु जबाबदारी मात्र पाहायला गेलं तर सचिन मोरेवरती भरपूर आहे. तो फटके मोठे येत नाही आहेत. चांगली इथून गोलंदाजी आपण पाहतोय इथे. नयन भगतला पाहतोय इथे. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही बाजूनं मात्र तेवढी ताकदीची गोलंदाजी झाली. संकेत पाटील नंतर मात्र नयन भगत हे सुद्धा चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात इथे. चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑनसाईडला दिशा जरूर दिली होती, तिथेही मात्र संधी आहे रनआउटची. जर का बॉल हातामध्ये आला असता तर आणखी एक रनआउटची विकेट मात्र मिळाली असती. बॉल थोडासा वेगानं आला, स्किड झाला. रबर बॉल अनेक वेळा मात्र पाहायला गेलं तर कॅरी करणं खूप अवघड असं आपण अनेक वेळा पाहायला गेलंय. आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण जरूर झालेल्या आहेत, परंतु एखाद्या फलंदाजाला मोठी खेळी करावी लागेल. आता इथून तुम्हाला षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल, तरच तुम्ही हा खेळाला तुमच्या बाजूने मात्र वळवू शकताय. हा जो खेळ फसला गेला त्या खेळाला तुमच्या बाजूने वळवायचा असेल, त्या खेळाचे मात्र इथून सातत्य तुम्हाला ठेवायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु नाही, इथे चांगली गोलंदाजीच होताना मात्र पाहायला मिळतोय की काय. होय, कारण स्वतःच्या फॉल्ट्रू मध्ये तेवढाच अप्रतिम झेल इथे मात्र पकडलाय नयन भगत या मात्र गोलंदाजाने. आणि फलंदाज बाद झालेत, तिथून माघारी परतावा लागेल हर्षल या मात्र फलंदाजांना. ओमकार केनी नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर जात आहे. चिंचपाडा टीम आणि चिंचपाडा टीम म्हटल्यानंतर ओमकार केनी यांची जरूर आपण चर्चा करत असतो. आता इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर फलंदाज सध्याच्या घडीला मात्र यशस्वी राहिले गेलेत, कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळाली. आई फटका बसलाय, तिथेही मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक जरूर नाही आहेत, परंतु इथून जीवदान मिळालंय. मोठे फटके येत नाहीयेत, मोठे फटके खेळावे लागतील, कारण प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाचा परिचय मात्र देताना पाहायला मिळतात आपल्याला इथे. आता षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 9 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये एक भलं मोठं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 31 धावांचं 6 बॉल 31 धावांची गरज. दहा धावा धावफलकावरती. आता 31 धावांची गरज आहे. 31 धावा बनल्या जातील का? 6 बॉल मध्ये थोडस कठीण, परंतु इथून कठीणला मात्र तुम्हाला आता इथून अनेक वेळा मात्र असे रेकॉर्ड तोडले गेलेले आहेत, हे तोडले जातील का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल आपण पाहायला गेलं तर सुरुवात जरूर झाली, परंतु आणखी एक विकेट इथे मात्र गेली. आपण पाहायला गेला तर चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल, परंतु इथून चांगला खेळ झाला नाहीये. आता संकटामध्ये पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि या एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल, परंतु एका दुहेरीने मात्र आता फारसा फरक पडणार नाहीये. परिपूर्ण मात्र सामना सध्याच्या घडीला आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतोय. राज गोलंदाजी मार्क वरती आहेत. मागच्या मॅच सामन्यामध्येही तिथे मात्र राज यांनी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी केली होती, तो सामना जिंकून दिला होता.
बारापाडा टीम कडून मात्र ग्रामीण क्रिकेटला खेळताना आपल्याला पाहायला मिळतात तिथे आणि तोपर्यंत सेव्ह केला तिथे आपण पाहायला गेला तर आणि तोपर्यंत एक सिंगल घेतले गेले. एक धावा आली, धावपलकावरती धावा आल्या 13. 39 स्कोरबोर्ड. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाचे खेळाडूने मात्र चांगला खेळ इथून दाखवलाय आणि खरं त्यांना पहिला सामना जणू काही हरतात की काय अशी स्थिती असताना मात्र आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील ही सामना जिंकण्याच्या मात्र उंबरट्यावरती सध्याच्या घडीला टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ पाहायला मिळतोय. ब्लॉकॉलचा बॉल, चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. अपील जरूर केली गेली होती परंतु इथून फेटाळून लावली आहे आणि आता इथून धावपलकावरती धावा मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतात त्या 13 धावा. 3 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. ओमसाई आदर्श पनवेल, प्रफुल्ल पाटील आपण निर्णय नाही कळवलात प्लीज. आदर्श पनवेल आपला निर्णय कळवा. समोरच्या इथून दिशेने खेळून काढलाय, फारसा इथून फरक पडणार नाहीये आणि हा सामना जिंकलाय आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आणि पराभूत संघ पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव. दोन्ही संघांचे आपण करूया अभिनंदन. विक्रांतदादा पाटील या संघाला देऊया पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच चला आपण लगेच साई ग्रुप इव्हेंट्स करल उरण आणि ओमसाई आदर्श पनवेल. ओमसाई आदर्श पनवेल आपण निर्णय अजूनपर्यंत सांगितले नाही. क्षेत्ररक्षण आहे का?